हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मटका कुल्फी करणार आहोत. उन्हाळा जवळ आलेला आहे आणि उन्हाळा जवळ आल्यापेक्षा आलेलाच आहे असं सांगेन, कारण तुम्हालाही माहिती बाहेर खूप उखाडा पडलेला आहे. खूप आपण अगदी 12 वाजता तरी बाहेर निघालो तर ते खूपच गरम हवा किंवा ते कडक ऊन आपल्याला जाणवतो. तर अशा उन्हाळ्यामध्ये छान मस्त आईस्क्रीम झालंच पाहिजे. तर आज आपण मटका आईस्क्रीम किंवा तुम्ही मटका कुल्फीसुद्धा बोलू शकतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर वेळ वाया न घालवता पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण मटका कुल्फी करणार आहोत. तर पहा, तुम्ही ते मटका कुल्फी किंवा मटका आईस्क्रीमसुद्धा तुम्ही बोलू शकतात. तर आज आपण चिक्कू फ्लेवरमध्ये आज आपण मटका कुल्फी करणार आहोत. तर इथे आपल्याला एक चिक्कू घ्यायचा आहे आणि एका चिक्कूचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. 2 भाग केल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हा जो आतला गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. पहा इथे मी अर्धा किलो चिक्कू घेतलेले आहेत. तर इथे मी पूर्णपणे अर्धा किलो चिक्कू नाही वापरले, मी फक्त पाव किलो चिक्कू वापरलेत. आणि अजून एक गोष्ट सांगते की आईस्क्रीम करताना आपल्याला पिकलेले चिक्कू जे आहेत, म्हणजे जे मऊ असतात ना, त्या चिक्कूचा आपल्याला वापर करायचा आहे, म्हणजे पिकलेले चिक्कू. तर पहा, मी अशाच पद्धतीने जेवढेही चिक्कू होते त्या सगळ्या चिक्कूचा मी गर काढून घेतलेला आहे. आणि हा गर काढताना आपल्याला बिया दिसल्या त्या बियासुद्धा आपल्याला साईडला काढून घ्यायच्या आहेत. आणि पहा, हा जो चिक्कूचा गर आहे तर हा मला असं वाटलं की मी चमच्याने स्मॅश करेल, पण चमच्याने स्मॅश नाही झालं, म्हणून मी ग्राइंडरच्या भांड्यामध्ये हा चिक्कूचा गर ॲड करून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त हा चिक्कूचा मी इथे पल्प तयार करून घेतलेला आहे. आणि चिक्कूचा पल्प हा खूप लवकर तयार होतो, कारण पिकलेला चिक्कू हा खूप सॉफ्ट असतो. आणि आज आपण चिक्कू फ्लेवरमध्ये मटका कुल्फी करतो आहोत. तर जसं आपण आईस्क्रीमच्या दुकानामध्ये किंवा आईस्क्रीमच्या शॉपमध्ये किंवा कुठल्याही दूध, म्हणजे जिथे दुधाची डेअरी वगैरे असेल, तिथे आपण जी मटका कुल्फी खातो सेम फ्लेवर तुम्हाला जाणवेल. आणि अगदी मार्केटमध्ये जी मटका कुल्फी भेटते ती अगदी तुम्ही सोप्या अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता. तर पहा, इथे मी 1 वाटी भरून साखर घेतलेली आहे. त्यानंतर अगदी 8 ते 9 काजू घ्यायचे आहेत, 8 ते 9 आपल्याला बदाम घ्यायचे आहेत. आता इथे काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त. आता इथे मी साखरसुद्धा 1 वाटी घेतलेला आहे. 1 वाटी म्हणजे 1/3 कप मी इथे साखर घेतलेली आहे. आता तुम्हाला आईस्क्रीम कसं जास्त गोड, कमी गोड, तुम्ही त्यानुसार साखर ॲड करू शकतात. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये साखर, काजू, बदाम ॲड करायचा आहे. आणि तुमच्याकडे जर वेलची असेल तुम्ही वेलचीही ॲड करू शकता. तर माझ्याकडे वेलची नाही म्हणून मी ती स्किप केलेली आहे. छान मस्त आपल्याला साखर, काजू, बदाम याची पावडर तयार करून घ्यायची, म्हणजे ते ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे काजू, बदाम आणि साखर याची पावडर तयार करून घेतलेली आहे. आता पहा, इथे आपली पावडर तर तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे अर्धी वाटी इथे आपल्याला दूध पावडर घ्यायची आहे. तर पहा, इथे मी दूध पावडर पण 1/3 कप अशी इथे मी दूध पावडर घेतलेली आहे. इथे दूध पावडरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात, कमी जास्त. आता पहा, इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. ते दूध मी या दूध पावडरमध्ये ॲड केलेलं आहे. आता याची छान मस्त आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. म्हणजे या दूध पावडरमध्ये आपण दूध ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, दूध पावडर आणि दूध त्याच्यामुळे छान मस्त अशी क्रीम तयार होते. तर पहा, इथे आपली छान मस्त क्रीमसुद्धा तयार झालेली आहे. किंवा तुम्हाला अशी क्रीम समजा नको असेल, तुम्ही इथे
आपलं जे कंडेन्स मिल्क असं तुम्ही त्याचाही तुम्ही वापर करू शकतात. तर पहा इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी गोकुळ दूध म्हणजे फुल फॅट असलेलं दूध आपल्याला वापरायचं आहे. तर इथे मी अर्धा लिटर मी ते दूध घेतलेलं आहे. हे जे दूध आहे, दूध छान मस्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकतात दुधाला छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मी गॅस बंद केला. आता पहा पुढे आपल्याला काय करायचं आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला एक पळी घ्यायची आहे आणि पळीच्या साहाय्याने हे दूध छान मस्त असं वर खाली करून घ्यायचं आहे. आता मी पुन्हा गॅस ऑन केलेला आहे आणि गॅस ऑन करून गॅस आपल्याला पूर्णपणे लो करायचा आहे म्हणजे बारीक करायचा आहे आणि म्हणजे मंद गॅस करायचा आहे. मंद गॅसवरती 15 मिनटं हे जे दूध आहे छान मस्त आपल्याला उकळून द्यायचं आहे आणि ही जी पळी आहे ना, ही पळी आपल्याला अशी ठेवायची आहे म्हणजे हे जे दूध आहे ना, हे दूध ओतू जाणार नाही आणि 15 मिनटं छान मस्त हे दूध उकळत राहील आणि ही जी पळी आहे ना, पळीच्या साहाय्याने जी ही काही वाफ असेल ना, ती बाहेर पडते आणि दूध ओतू जात नाही. तर पहा इथे 15 मिनटं झालेले आहे आणि बऱ्यापैकी आपलं हे जे दूध आहे ते आटलेलं आहे. तर पहा आपल्याला काय करायचं आहे. इथे जिथे आपण साखर, काजू बदामाची जी पावडर केली होती ती पावडर ॲड करायची आहे आणि म्हणजे छान मस्त दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण जी दूध पावडर आणि दूध याची जी पेस्ट तयार केली होती तीसुद्धा इथे आपण ॲड करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट ॲड केल्यानंतर लगेचच आपल्याला हे दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, नाहीतर दूध पावडरचे गठ्ठे होऊ शकतात. छान मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे दूध ना बऱ्यापैकी ना असं घट्ट झालेलं आहे. आता पहा आपल्याला सर्वात शेवटी काय करायचं आहे. तर पहा इथे मी 1 ते 2 मिनटं छान मस्त हे दूध गरम करून घेतलं. त्यानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे. आता गॅस बंद केल्यानंतर आपण जो चिक्कूचा जो पल्प तयार केला होता तो ॲड करायचा आपल्याला आणि ॲड करून छानपैकी पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर छान मस्त हे जे दूध आहे थोड्या वेळासाठी थंड करून घ्यायचं आहे. तर पहा इथे मी दुधामध्ये चिकूचा पल्प मिक्स करून घेतलेला आहे. तुम्हाला कलर दिसत असेल, थोडा कलर चेंज झालेला आहे. बघा बाहेर जी शॉपमध्ये किंवा दुकानामध्ये जी मटका कुल्फी विकत भेटते तुम्ही तिथं कलर पाहू शकतात. असाच एकदम क्रीमी असा कलर असतो. तर पहा आता दूधसुद्धा थंड झालेलं आहे. अगदी 15 ते 20 मिनटं पंख्याखाली दूध ठेवलं की ते थंड होतं. तर पहा इथे मी काही असे मटके घेतलेले आहेत. आता हे चिनी मातीचा मटके आहेत. आता तुम्ही पाहू शकतात की जसं आपण बाहेर मटका कुल्फी खातो सेम तसेच मटके आहेत. तर एवढंच सांगेल की अगदी 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे किंवा अगदीसुद्धा गेल्या वर्षीची सुद्धा हीच गोष्ट आहे की आम्ही जेव्हा ही मटका कुल्फी खाल्लेली आहे आणि त्यानंतर हे जे मटके आहेत हे मटके फेकून न देता मी ते स्टोअर करून ठेवलेले आहेत. आणि का स्टोअर केले माहीत आहे का, की मी कधीतरी मटका कुल्फी घरी नक्कीच करेल. या हेतूने मी हे जे मटके आहेत ना ते मी स्टोअर करून ठेवले होते आणि एवढे चांगले अगदी 10 ते 15 मटके मी स्टोअर करून ठेवले होते. त्यातले काही मटके मी आईला दिले आणि काही मटके मी माझ्याकडे ठेवलेत. तर पहा इथे माझ्याकडे काही 5 मटके आहेत. आता आपल्याला पळीच्या साहाय्याने हे जे दूध आहे हे दूध आपल्याला काय करायचं आहे या मटक्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि एकच सांगेल की हे जे मटके आहेत तर हे मातीचे मटके नाही आहेत, चिनी मातीचे मटके आहेत. आता एवढंच सांगेल की आपण जेव्हा ही मार्केटमध्ये जी मटका कुल्फी खातो तर जे मटके असतात तर ते काही चिनी मातीचे असतात तर काही मातीचे असतात. तर पहा इथे मी काजू, बदाम, किसमिस असे बारीक कट करून घेतलेले आहेत. तर आपल्याला वरतून छान मस्त काजू, बदाम, किसमिस
आपल्याला ॲड करायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेही ड्रायफ्रूट आवडतात तुम्ही ते बारीक कट करून तुम्ही यावरती ॲड करू शकता. आता पहा मी इथे ना वरती एक एक ना असं ज्या काळे मनुके असतात ना ते सुद्धा मी एक एक वरती ॲड केलेले आहेत छान दिसावे म्हणून. आता चला याच्यावरती छान मस्त ही झाकणं लावून घेऊया. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना माझ्याकडे 5 मटके आहेत. 4 मटक्याची झाकणं आहेत, एका मटक्याचं झाकणच नाही आहे. म्हणून पहा इथे मी काय केलेलं आहे, आता काही एक्स्ट्रा दूध उरलं होतं म्हणून मी काय केलं, माझ्याकडे काही असे चिनी मातीचे गुल्लक होते, त्यामध्ये सुद्धा मी दूध ॲड केलेलं आहे. तर इथे आपल्याला असा हा बटर पेपर घ्यायचा आहे, तो स्क्वेअर साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे. आणि पहा एक असा रबर बँड घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा मटका छान मस्त आपल्याला सील करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकतात मी अशाच पद्धतीने जे गुल्लक आहे ते सुद्धा मी अशा पद्धतीने छान मस्त सील करून घेतलेले आहेत. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि फ्रीजमध्ये हे जे मटके आहेत किंवा हे जे मटका कुल्फी आहे तर ही आपल्याला अगदी 12-13 तासांसाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. मी ही मटका कुल्फी ओव्हरनाईट ठेवलं होतं मी आणि ओव्हरनाईट जर ठेवली तर दुसऱ्या दिवशी छान मस्त ही मटका कुल्फी आपल्याला खायला होते. तर पहा इथे आपली मटका कुल्फी तयार झालेली आहे. मी ओव्हरनाईट हे मटका कुल्फी फ्रीजमध्ये मी ठेवली होती. तर पहा आता आपण हे ओपन करूया. वाटतं की नाही जसं बाहेर मार्केटमध्ये जे आपण मटका कुल्फी विकत आणून खातो सेम तशीच ही मटका कुल्फी आहे. आणि यामध्ये आपण चिक्कू ॲड केलेला आहे. बाकी फ्लेवर तर एकच नंबर आहे. तर पहा इथे मी हा जो मटका बटर पेपरने सील केला होता मी तो ऑन केलेला आहे. बघा दुसऱ्या याचं पण मी तुम्हाला झाकण काढून दाखवते. तर पहा तुम्हाला आता दिसताना ही मटका कुल्फी अशी कडक दिसते, पण थोडं थंड झालं ना की छान मस्त असं एकदम क्रीमी आणि खाताना तर एकच नंबर लागते. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे मटका आईस्क्रीम नक्कीच ट्राय करून पहा. आणि एवढंच सांगेल की बाहेर ही जी मटका कुल्फी आहे आधी तर 50 रुपयाला विकत मिळायची, आता कितीला मिळते ते मला माहिती नाही. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अगदी घरच्या घरी ही मटका कुल्फी नक्की ट्राय करून पहा. आणि जशी मार्केटमध्ये मिळणारी मटका कुल्फी आपण बाहेरून विकत आणून खातो सेम टेस्ट तशीच लागते. नक्की घरच्या घरी मुलांसाठी ही मटका कुल्फी नक्कीच ट्राय करून पहा. तर आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. तर चला मलासुद्धा असं झालं की मी कधी हा आईस्क्रीम खाते.